असं हॉटेलमध्ये गेल्यावरच आईच्या आणि अजितच्या नावाची अंघोळ करतो. चल. या पाय ते तिला दे. राणे. अरे आई बुवा कशी आहेस बुवा? पुरी नाव काढलंच बघ आमचं. अगं जिकडं तिकडं तुझंच कौतुक सुरू आहे बघ. ते ऐकून जीवाला लय बरं वाटलंय ग. अगं नुसतं बरं नाही वाटत, तर आमचं ऊर ना आनंदानं नुसतं भरून आलंय बघ. होय. बुवा, खरंच आपली राणी कौतुकास पात्र आहे. तिनं आम्हाला शब्द दिला होता की आमच्या या घरात मानानं परत घेऊन जाईन म्हणून, आणि तिने तिचा शब्द पाळलाय. माझा तर राणीवर अजिबातच विश्वास नव्हता. उलट ती वकील होऊ नये म्हणून ना मी वेडेपणा करायला चालले होते. मला वाटायचं ही काहीच करू शकत नाही, पण मी चुकीची आहे हे हिने सिद्ध करून दाखवलं. खरं तर बाप लेकीच्या पाठीशी उभा राहतो, आणि आमची लेक आहे ना या बापाच्या पाठीशी उभी राहील. तुमची राणी खूपच जिद्दी आहे, मेहनती आहे, आणि मुख्य म्हणजे शब्दाला पक्की आहे, याची आज मला खात्री पटली. असं वाटतंय माझ्या राणीला बायसामध्ये सून म्हणून मान्य केले. असं झालं असेल ना तर देवा तुझं लय उपकार झालं बघ. राणी आमच्या सोबत नसती ना तर विक्रांत आणि उर्मिलाने आमचं काय केलं असतं सांगता येत नाही. मालती मॅडम अहो असं काही नाहीये, मी एकटीने असं काहीच केलेलं नाही. तुम्ही आता ते डॉक्युमेंट्स आणले नसते तर आपण ही केस जिंकू शकलो नसतो. सावकाश, पहिले काय करा, या साईडने सुरू करा सजवायला. थोडं लवकर करा, आपल्याकडे वेळ कमी. काही लागलं तर मला कळवा. तुम्ही सगळ्यांनीच माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला म्हणून मी एवढी मोठी हिंमत करू शकले. काय रे इंद्रा, काय काय रे हे सगळं? राणीचा गृहप्रवेश आहे ना, म्हटलं थोडस सजवूया घर वगैरे. उत्तम कल्पना आहे. माझ्या राणीसाठी तुम्ही एवढं सगळं करताय हे बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या राणीच्या वाटेला ना असं सुख येऊ द्या. अहो हे काहीच नाहीये बुवा, अजून खूप सुख बघायचं राणीला. बाय चल, तुझा गृहप्रवेश आहे, रेडी नाही व्हायचं का तुला? अगं चल. चल पटकन, आपल्याकडे वेळ कमी आहे. हो. 2 तासावर मुहूर्त सांगितलंय आपण. मुहूर्त मिस व्हायला नको आपला. नाही नाही, तुम्ही काळजी नका करू, मी पटपट आवरेन. तू होशील का पटापट रेडी? माझं काय आहे? मला कळत नाहीये मी नक्की काय घालू. जरा हेल्प कर ना मला, मी तुला ऑप्शन्स दाखवू का? हा ठीक आहे, चालेल, दाखव. हा बघ, हा कसं वाटतंय? नाही नको, हा रंग नाही आवडत आहे मला. नाही का? नाही. एक मिनिट. हा बघ, हा नाही, हा पण नको. सर मी बघते काय. हो चालेल चालेल. हा छान वाटेल. हा परफेक्ट आहे. चेंज करतो. सगळेजण किती खुश आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, आनंद आहे. आमच्या ह्या सुखाला कोणाची दृष्ट लागायला नको. आज फायनली
आमची 2 कुटुंब एक होणार आहेत. काय कुठे हरवलीस? कुठे नाही. चल मग रेडी व्हायचंय ना पटकन. काय झालं, मी हेल्प करू का तुला पण चूज करायला? काही नाही नाही, ते ठरवलंय मी. पण काय हो ना पटकन रेडी. अहो तुम्ही काय सर काय? तुम्ही बाहेर गेल्याशिवाय कसं करणार मी चेंज? जा. मी थांबलो इथे तर काय प्रॉब्लेम आहे? नवरा आहे मी तुझा, कर ना तू चेंज. नाही नाही, तसं नाही. तुम्ही बाहेर जा, मग मी करते पटकन चेंज. है ना, वेळ नाही वाया घालवायचा आहे. चला बरं लवकर जा. ठीक आहे, मी एक काम करतो. मी असा उभं राहतो, मी मागे वळणार नाही. तू कर चेंज. नाही नाही, असं नाही चालणार. अरे असं का नाही चालणार? मी तुझ्यासमोर चेंज केला ना, मग तुला माझ्यासमोर चेंज करायला प्रॉब्लेम काय? अहो पण मी कुठे म्हणाले होते तुम्हाला की माझ्यासमोर चेंज करा? एक्झॅक्टली, तू मला सांगितलंच पण नाही तुझ्यासमोर चेंज करायला, तरी मी तुझ्यासमोर चेंज केलं ना, आणि तू असं करतेस. तुम्ही उगाच माझी फिरकी घेताय ना. तुम्ही जा बरं बाहेर लवकर. अहो आपल्याला मुहूर्त टळू द्यायचा नाहीये ना. अगं हो, ते मान्य आहे मला, पण अशी एवढी रोमॅन्टिक मुवमेंट मी माझ्या बायकोसोबत कशी मिस करू शकतो ना? कर ना तू चेंज. तुम्ही नाही ना ऐकणार. नाही आहे का? नाही चालणार असं. तुम्ही या बरं बाहेर. चला चला बाहेर चला तुम्ही. हसताय काय तुम्ही? आपला मुलगा कुठे? एवढा वेळ आवरायला अहो या बघा. हवा आला. इंद्रा, रुबाबदार दिसतोय सा अगदी यांच्यासारखा. अरे बापरे इंद्रा, तुझ्या आईने एका दगडात 2 पक्षी मारले. नाही, तुझं कौतुक केलंच त्यांनी, पण मलाही रुबाबदार म्हणाले. अहो तुम्ही गोष्ट नोटीस केली का? आई इनडायरेक्टली तुम्हाला हँडसम म्हणते. तर तुमचं कौतुक करते आई. खूप स्ट्रेंज वाटतंय ना, रेअरली आई तुमचं कौतुक करते. इंद्रा फटका दे ना. गप. अहो मालती, मुलं ठराविक वयात आल्यानंतर आई वडिलांचे मित्रच असतात, त्यामुळे अशा गमती जमती चालतात. खरं सांगू ना इंद्रा, तर आता मला तुझी दृष्ट काढावीशी वाटते. अक्षी बरोबर बोलताय बाईसाहेब. इंद्रा, ते सगळं ठीक आहे, पण तुझी बायको कुठे आहे? राणीला काय वेळ लागतोय? अहो यांची मुलगी खूप वेळ घेते तयार व्हायला. मग घेऊ दे की तिला वेळ. आणि मुळात आम्हा बायकांना तयार व्हायला वेळ लागतोच.